महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे, कारण स्त्रिया आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. आज स्त्री कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीये. भारताची प्रेसिडेंट पण एक स्त्रीच आहे. आज भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप सुद्धा महिलांनी मिळवून दिलेला आहे. आजची स्त्री सक्षम आणि स्वतंत्र आहे. ती कुणाच्याच दबावात नाही. एक मिनिट, ऐकायला फार भारी वाटतंय ना, पण याची एक डार्क साइड सुद्धा आहे. नमस्कार, मी मृणाली महेश ओरसकर लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. हरियाणातील रोहतक इथे महर्षी दयानंद विद्यापीठात एक अशी घटना घडली जिने संपूर्ण देश हादरवून सोडला आहे. विद्यापीठात काही काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळी दरम्यान एक्स्ट्रीम पेन होत होते. त्यांनी फक्त एवढीच मागणी केली की थोडी विश्रांती. पण त्यांना काय उत्तर मिळाले हे माहिती आहे का? त्यांना सांगितलं की खरंच पिरियड्स आहेत ना, तर पुरावा दाखव. इतकंच नाही तर त्यांना कपडे काढून सॅनिटरी पॅड सुद्धा दाखवायला सांगितलं. कि आप आओ और पहले आके यहाँ पे हमारे पास लेडीज भी हैं और चेक करवा के जाओ और फिर उसके बाद ही हम आपको जाने देंगे। तो मैं बोला आप कहना चेक करवा के जाओ। हम चेक कराने के लिए हमारे साथ दो बहन और थी, तो दोनों बहनों ने हमने चेक किया। कल्पना करा, आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या शरीराची अशी अपमानास्पद सर्टिफिकेट द्यायला सांगणं हे काय आहे? हा आहे एक मानसिक छळ. हा आहे एक लैंगिक छळ. हा आहे एका मानवी हक्काचा भंग. या महिलांनी गप्प बसण्याऐवजी आवाज उठवला आणि त्याचा परिणाम काय झाला तर तिकडच्या दोषी सिनियर्सना सस्पेंड करण्यात आलं. पोलिसांची चौकशी सुद्धा सुरू झाली आणि महिला आयोगाने याची दखल घेतली गेली. तसेच गुरुग्राम मध्ये एका महिलेला तुला कामात प्रमोशन देतो, माझ्यासोबत फिजिकल रिलेशनशिप ठेव नाहीतर रेझिग्नेशन दे असं सांगण्यात आलं. परिणामी त्या महिलेला नोकरी सोडावी लागली. मालेगाव मध्ये सुद्धा महिला कर्मचाऱ्यांनी सिनियर्स वरती फिजिकल अब्यूजची कंप्लेंट केली आहे. अशा अनेक घटना आहेत. ज्या महिला आवाज उठवतात त्यांचे केसेस बाहेर येतात, पण सगळ्याच महिला आवाज उठवत नाहीत. त्या केसेस आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत. खरंच महिला पुढे गेल्या आहेत का? की त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्या सुरक्षित आहेत का? प्रश्न इथे संपत नाही. आजही महिलांना कामाच्या ठिकाणी आणि घरात अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. जेव्हा महिला शिक्षित, जागृत आणि सक्षम असतात तेव्हा फक्त त्याच नाही तर त्या संपूर्ण फॅमिली, कम्युनिटी आणि देशाला प्रगतीकडे घेऊन जातात. आज भारतात महिलांचा रोजगार हळूहळू वाढतोय. 2017-18 मध्ये महिलांचा कामगार सहभाग फक्त 22% होता. तो 2023 आणि 24 मध्ये 40.3% पर्यंत वाढला आहे. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटही 23.3% वरून 41.7% झाला आहे. ही वाढ खूप चांगली आहे, पण रियालिटी अशी आहे की पुरुषांच्या तुलनेत महिला अजूनही मागे आहेत. कारण अनेक महिला असुरक्षित आणि कमी दर्जाच्या नोकऱ्यांमध्ये काम करत आहेत, जिथे ना सेफ्टी, मॅटर्निटी लिव्ह ना जॉब अशुरन्स. घरकामाचा सर्व भार महिलांवरतीच येतो. त्यामुळे सुमारे 34% महिलांना नोकरी सोडावी लागते, तर पुरुषांमध्ये हा आकडा फक्त 4% वर आहे. 42% महिलांना समान काम असूनही कमी संधी दिल्या जातात. प्रमोशन्स, अप्रेझल, लीडरशिप रोल देताना ती लग्न करेल, ती मॅटर्निटी घेईल असे गृहीत धरले जाते. पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत महिलांच्या क्षमतेवर जास्तीत जास्त प्रश्नचिन्ह लावले जात आहेत. 37% महिलांना इनसेन्सिटिव्ह बिहेवियर सहन करावा लागतं. पिरियड्स, मॅटर्निटी, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज यावर जोक आणि टोमणे ऐकायला लागतात. मीटिंग्समध्ये महिलांचे मत दुर्लक्षित करणे, कामाच्या वेळा, प्रेशर्स याबाबत महिलांच्या परिस्थितींकडे दुर्लक्ष करणे, हे सगळे वर्तन अनेकदा नॉर्मल ऑफिस कल्चर म्हणून दुर्लक्षित केले जाते, पण ते महिलांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करते. 6% महिलांना सेक्शुअल हॅरेसमेंट फेस करावी लागते. अश्लील कमेंट्स, अनवॉन्टेड मेसेजेस किंवा टचेस, पॉवरचा मिसयूज करून दबाव टाकणे, त्यात अनेक महिला तक्रार करतच नाहीत. कारण बदनामीची भीती, जॉब जाण्याची भीती, कोणी माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही या भावना त्यांच्या मनात असतात. एवढंच नाही तर स्त्रियांना मातृत्वाची सुद्धा शिक्षा मिळते. 75% महिलांना मॅटर्निटी नंतर प्रमोशन थांबवले जाते. ती आता फुल्ली अवेलेबल नसेल असा समज होतो. मातृत्व ही स्त्रीची क्षमता कधीच कमी करत नाही, पण सिस्टम तसं मानते. सिनियर रोल्स मधील
34% महिलांना भेदभाव सहन करायला लागतोय. महिलांना इमोशनल ठरवले जाते. लीडरशिप क्वालिटीज पुरुषांशी जोडल्या जातात. डिसिजन मेकिंग मध्ये महिलांना कमी जागा दिल्या जातात. म्हणजे जितकी महिला वर जाते आहे तितकाच विरोध वाढतोय. सेफ्टीचा प्रश्न तर अधिक गंभीर आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या RTI नुसार 2017-18 ते 2022-23 दरम्यान कामगार छळाच्या तक्रारी 396 वरून 950 पर्यंत वाढल्या आहेत. महिलांच्या सुरक्षितेसाठी पॉश ऍक्ट आहे. तो नक्की काय हे आता आपण जाणून घेऊया. पॉश ऍक्ट म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस ऍक्ट 2013. या कायद्याच्या अंतर्गत 10 किंवा त्याहून अधिक एम्प्लॉईज असलेल्या प्रत्येक ऑफिसमध्ये इंटरनल कंप्लेंट्स कमिटी म्हणजेच ICC बनवणे बंधनकारक आहे. तक्रार आल्यावर ICC 90 दिवसात इन्क्वायरी करून रिझल्ट सांगते. दोषी आढळल्यास रेस्ट्रिकेट किंवा सस्पेंड केले जाते. या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि न्याय मिळवून देणे आहे. 2025 मध्ये बॉम्बे हायकोर्टने असा निर्णय दिला की वकिलांविरोधात पॉश ऍक्ट लागू होत नाही, कारण वकील आणि बार काउन्सिलिंग यांच्यात नोकरीसारखा संबंध नसतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी महिला वकील सुरक्षित राहण्यासाठी हा कायदा त्यांच्यावर लागू होत नाही. हा निर्णय फक्त कायद्याच्या नियमांवर आधारित असला तरी महिलांच्या सुरक्षितेसाठी मोठा धोका निर्माण करतो. या निर्णयामुळे खूप वाद झाला, कारण लोकांना असे वाटले की कोर्टने टेक्निकल नियमांवर जास्त भर दिला आहे, पण महिलांच्या सेफ्टी हक्काचा विचार कमी केलाय. निष्कर्ष असा आहे की स्वातंत्र्याच्या नावाखाली महिलांची सुरक्षा बळी जात आहे. म्हणून पॉश ऍक्टमध्ये बदल करून महिला वकिलांना संरक्षण दिलेच पाहिजे. डिसेंबर 2025 मध्ये आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात काम करणाऱ्या महिलेने आपल्या मालकावर सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस दाखल केली होती. तिला फायनान्शियल इश्यूसाठी मालकाने तिला मदत म्हणून एक दागिना दिला होता आणि नंतर तिचा लैंगिक छळ करायला सुरुवात केली. या छळाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाकडे पॉश ऍक्टच्या दृष्टीने पाहिल्यास हे स्पष्ट होते की खाजगी आणि लहान व्यवसायांमध्ये महिलांची सेफ्टी अजूनही धोक्यात आहे. यावरील दुकानात इंटरनल कंप्लेंट्स कमिटी अस्तित्वात असल्याचा कोणताच उल्लेख नाही आहे, जे पॉश ऍक्टचे थेट उल्लंघन आहे. जर संस्थेमध्ये ICC असती तर महिलेला थेट पोलिसांकडे जाण्याआधीच सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने तक्रार करता आली असती. हे प्रकरण दाखवते की पॉश कायदा फक्त मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित न राहता स्मॉल बिझनेसेस आणि अनौपचारिक क्षेत्रातही स्ट्रिक्टली राबवणे आवश्यक आहे. अन्यथा महिलांना न्याय मिळवण्यासाठी थेट पोलीस आणि कोर्टचा आधार घ्यावा लागतो. थोडक्यात काय, फायदा आहे पण त्याची अंमलबजावणी पण काटेकोरपणे झाली पाहिजे. डुंगरपूरच्या एका छोट्या गावात राहणारी रोज मनरेगामध्ये मजुरी करणारी रुक्मिणी कटारा. शिक्षण फक्त 9वी, पण जिद्दीने सोलार एनर्जीचं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःची कंपनी तयार केली. आज 50 पेक्षा जास्त महिला रुक्मिणी रोजगार देत आहेत. एकीकडे अनेक महिला जिद्दीने पुढे जात आहेत, तर एकीकडे अनेक महिलांची एनर्जी नको त्या गोष्टी हँडल करण्यात वेस्ट जात आहे. महिला रोजगार फक्त आकड्यांवरतीच मोजता येत नाही, तर तो मोजला जातो सुरक्षितता, समान संधी, करिअरमध्ये प्रगती आणि घरकामाचा समतोल यावर. रुक्मिणी कटारासारख्या कथा आपल्याला प्रेरणा देतात, पण त्या अपवाद ठरू नयेत. त्या सामान्य वास्तव व्हायला हव्यात. कारण शेवटी महिला रोजगार हा फक्त पगाराचा प्रश्न नाही, तर तो स्वावलंबनाचा, समानतेचा आणि मानवतेचा प्रश्न आहे. अशा अनेक गोष्टी अनेक ठिकाणी आपल्या देशात होत आहेत. याच्यावरती तुमचं काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि आमचा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.